रामकृष्ण हरी मंडळी, मी कविता स्वागत करते तुमचे सखी चॅनलमध्ये। आज मी बनवल्या आहेत वाटाण्याच्या पुऱ्या। ह्या तिखट पुऱ्या बनवण्यासाठी मी मोड आलेला 1 वाटी वाटाणा घेतला, 7-8 पाकळ्या लसणाच्या घेतल्यात, थोडा ओवा, थोडं जिरं, थोडी बडीशेप, त्यानंतर आपल्याला हवा तेवढं तिखट। इथे मी कांदा लसूण मसाला घेतलाय कारण ह्यामध्ये गरम मसाले, कांदा लसूण अद्रक असे बऱ्याच गोष्टी असतात। त्यानंतर हळद घेतली, त्यानंतर त्यामध्ये मिक्स केले 3 ते 4 चमचे दही। मिक्सरमध्ये हे सर्व मिश्रण मी बारीक पेस्ट करून घेतलं। वाटाणा मिक्सरमध्ये बारीक करून झाल्यानंतर पीठ मळायला घेतलं। अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये अर्धी वाटी रवा घेतला। पुरी करताना त्यामध्ये रवा टाकला की पुऱ्या खुसखुशीत होतात। त्यानंतर सफेद तीळ, वाटलेलं वाटाण्याचं मिश्रण टाकलं। थंडीच्या दिवसात खूप भूक लागते आणि मुलं तर नुसतं नको नको करून सोडतात, म्हणून मग मी अशा पुऱ्या, गोड पुऱ्या, तिखट पुऱ्या असं काही ना काही करतच असते। मीठ आणि तेल टाकून पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। ह्या पुऱ्या बनवायला खूपच सोप्या आहेत। म्हणजे मिक्सरमध्ये वाटाण्याचं मिक्सर वाटलं, त्यानंतर पिठामध्ये सगळं मिक्स करून पीठ मळून घेतलं। अर्ध्या तासासाठी पीठ ठेवायचे भिजत आणि त्यानंतर पुऱ्या लाटायला घ्यायच्यात। म्हणजे जास्तीत जास्त 1 तास, आणि ह्या पुऱ्या टिकतात पण चांगल्या, 2-3 दिवस तरी आरामशीर टिकतात। तुम्ही मोड आलेले मूग घालून सुद्धा अशा प्रकारे छान पौष्टिक पुऱ्या करू शकता। अर्धा तास पीठ चांगलं भिजल्यानंतर पुन्हा त्याला मळून घ्यायचं व्यवस्थित, आणि जशा आपण नॉर्मली पुऱ्या लाटतो तशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि मग त्या एकदम तळायला घ्यायच्या। किचन ओटा असल्यामुळे शक्यतो जेवण सगळं उभं राहूनच होतं। पण काय होतं ना, जेव्हा जास्त जेवण असेल, अशा प्रकारे पुऱ्या किंवा जास्त लोक आले असतील, तर उभं राहून जेवण करायला ना खरंच खूप पाय दुखून येतात। म्हणजे रात्रीची झोपसुद्धा येत नाही, एवढे पाय दुखतात। मग अशा प्रकारे पाय दुखू नये म्हणून सध्या मी एक नवीन ट्रेंड चालू केला आहे। गॅस सरळ खाली घ्यायचा, मस्त खाली फटकल मारून बसायचं, पुऱ्या चपात्या किंवा सर्व जेवण खालीच करून घ्यायचं, म्हणजे टेन्शनच नाही पाय वगैरे दुखायचं। पुऱ्या लाटताना मी एक पुरी नाही लाटून घेत, मस्त अशी जाड चपाती लाटायची आणि त्याला गोल डब्याने असे आकार द्यायचे, आणि सर्व पुऱ्या अशा प्रकारे एकत्र लाटून घेतल्या की मग एकत्र तळायला बरं पडतं। चपाती लाटताना नेहमी जाडसरच लाटायची, कारण जर तुम्ही चपाती पातळ लाटली तर पुऱ्या कडक होतात, पण तेच जर चपाती जाड असेल तर पुऱ्या छान मऊ राहतात। तेल गरम झालं की पहिल्यांदा 1 पुरी तळून घ्यायची। कधीही जेवणाचं म्हणजे तळतानाचं जर काय असेल तर सुरुवातीला पहिलं ते एकच तळायचं, ते व्यवस्थित झालं की मग बाकीचे तुम्ही जास्त प्रमाण घेऊन तळू शकता। पुरी तळायला लागलं की पुऱ्यांचा मस्त खमंग असा सुगंध सगळ्या घरभर दरवळायला लागतो। सर्वांना कळतं की किचनमध्ये आज पुन्हा काहीतरी नवीन चालू आहे। पुरी चांगली तळून झाली की चांगलं तेल निथळून द्यायचं, आणि निथळलं की पहिला नैवेद्य अन्नपूर्णा देवीला द्यायचा, म्हणजेच आपल्या गॅसवर ठेवायचा। मी घरात नेहमी अन्नपूर्णा देवीची, उंबऱ्याची रोज पूजा करते। म्हणजे काय की एक पॉझिटिव्ह वाइब्स येतात, आपल्याला त्या गोष्टीबद्दल कृतज्ञता राहते। तर आता पुऱ्या तळायला घेतलेल्या आहेत, पटापट पुऱ्या तळून घेते। आणि हो, ह्या पुऱ्या तळून झाल्यावर त्या मी चाळणीमध्ये काढते। चाळणीमध्ये काढल्याने काय होतं की त्या पुऱ्यातलं सगळं तेल खाली निथळतं। चाळणीच्या खाली मी एक डिश किंवा डिशच ठेवते, कारण वाटीमध्ये ती चाळणी बसत नाही। मग त्या डिशमध्ये ते तेल जमा होतं, अक्षरशः 1 वाटीभर तेल असतं। मग तेच पुन्हा चपात्यांसाठी किंवा कोणती भाजी करण्यासाठी वापरता येतं। तळलेला पदार्थ कधीच लगेच खायला घ्यायचा नाही, कमीत कमी 15 मिनटं व्यवस्थित त्याचं तेल सगळं निथळून द्यायचं,
त्यानंतरच खायला द्यायचं, नाहीतर मग खाल्ल्यानंतर ते एकदम असं तेलकट ऑइली असा फील येतो. तर फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता पुऱ्या कशा टम फुगलेल्या आहेत. जेवण करताना आपलं मन जर आनंदी असेल तर जेवणसुद्धा असंच आनंदी आणि हसरं दिसतं. म्हणून तुम्हीसुद्धा मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या, असे छान छान पौष्टिक पदार्थ बनवत जा, सर्वांना खायला द्या आणि सखी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत